पुणे प्रशासनाकडून वारकऱ्यांच्या सेवेसाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत। त्यासोबतच पुण्यातील सर्वसामान्य नागरिक, सर्वसामान्य कार्यकर्ता देखील वारकऱ्यांच्या सेवेसाठी झटतायत। या परंपरेचा तो भाग बनलाय, अशा शब्दात मुरलीधर मोहोळ यांनी न्यूज अनकटशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्यात। पाहूयात। पुण्याचे लोकप्रिय खासदार आणि सर्वांचे लाडके मंत्री मुरली अण्णा मोहोळ आपल्या सोबत आहेत। तर त्यांना विचारूयात आपण, आता पुण्यात तयारी कशी चालू आहे वारकऱ्यांच्या सेवेची? खूप मोठ्या संख्येने, लाखोंच्या संख्येने वारकरी दोन्ही पालख्यांच्या समवेत संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांची पालखी ही वर्षानुवर्षाची परंपरा की पुण्यामध्ये मुक्कामी असतात आणि या सगळ्या काळामध्ये खूप चांगल्या प्रकारची सेवा, सुरक्षा, सुविधा देण्याचं काम पुणेकर करतात। प्रशासकीय, शासकीय व्यवस्था तर कामं करतातच, मग महापालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, हे तर काम करतातच। पण पुण्याचं वैशिष्ट्य आहे की अशा काळामध्ये पुण्यातला सर्वसामान्य सार्वजनिक जीवनात काम करणारा कार्यकर्ता, मग तो गणेश उत्सव मंडळाचा असेल, राजकीय पक्षाचा असेल, तो या परंपरेचा एक भाग झालेला आहे। लाखो वारकऱ्यांचं राहण्यापासून, खाण्यापासून, त्यांची आरोग्य सेवा सुविधा पाहण्याचं काम हे पुणे शहरातले हजारो कार्यकर्ते करतात। त्याच पद्धतीचं आज मी पतित पावन संघटना आणि श्रीरामनवमी उत्सव समिती या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करेल की त्यांनी सुद्धा सालाबादप्रमाणे तीच परंपरा कायम ठेवली आहे। आणि मला वाटतं हेच मी म्हणालो तसं पुण्याचं आमचं वैशिष्ट्य आहे की या पुण्यनगरीमध्ये अशा काही विषय असेल, सेवेचा विषय असेल, आपत्तीचा विषय असेल, काही काळामध्ये अशा अडचणीच्या काळामध्ये सुद्धा सगळे पुणेकर एकत्र येतात आणि एका दिशेने विचार करून काम करतात। तेच पाहायला मिळतं। त्यामुळे आमचे लाखोच्या संख्येने आलेले वारकरी सुद्धा एक समाधान या निमित्तानं व्यक्त करतात।